सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। पवारवाडी तालुका कोरेगाव येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रहिमतपूर मंडळ, ग्रामपंचायत पवारवाडी आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण समारंभ व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव परिसरात 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला। या कार्यक्रमास कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भाजप सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ तेजस्विनीताई घोरपडे, गट नेते तातासो साबळे, शिवसेना नेते सुरेश भोसले बापू, गट नेत्या श्वेताताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यामध्ये चंद्रहार जगदाळे, वन परिक्षेत्र अधिकारी कोरेगाव, दीपक गायकवाड, वन परिमंडळ अधिकारी रहिमतपूर, किशोर ढाणे, वनरक्षक नागझरी, सुनील शेलार, वनरक्षक जयपूर, हनुमंत चव्हाण, अविनाश माळवे व अमोल कुंभार वनसेवक यांचा समावेश होता। तसेच या कार्यक्रमास भागवत घाडगे, सुनील अण्णा, दादासो पवार सरपंच पवारवाडी, विघ्नेश पवार उपसरपंच, सोमनाथ निकम फौजी, भगवान कदम, विश्वास भोसले उपसरपंच नागझरी, विकास भोसले सचिव नागझरी, चंद्रकांत गायकवाड वाठार तसेच परिसरातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली। तसेच गाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ व हरित गाव घडवण्याचा संदेश देण्यात आला। प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असं आवाहन यावेळी करण्यात आले। वन विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त सहभागामुळे या उपक्रमाला विशेष गती मिळाली असून पवारवाडी ग्रामस्थांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून आणि या दिवशी संपूर्ण जगामध्ये पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आजपासून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचं नियोजन भारतीय जनता पार्टी असेल त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आहे आणि प्रत्येक व्यक्तीमागं किमान एक तरी झाड लागलं पाहिजे अशा पद्धतीचं टार्गेट ठेवून एक येणाऱ्या काळामध्ये वातावरणामध्ये जे काही होणारे मोठ्या प्रमाणावरचे बदल आहेत ते तापमान वाढीपासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं या गोष्टीसाठी या पर्यावरण दिनादिवशीपासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। येणाऱ्या वर्षामध्ये एक 5000 झाडं लावण्याचा संकल्प आणि ते जगवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला आणि त्याची सुरुवात आज पवारवाडी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। नमस्कार। आपल्या भारताच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या तपपूर्ती वर्षानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलेलं आहे आणि आज त्यानिमित्तानंच वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण पवारवाडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्वच नागरिक उपस्थित आहेत। त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपले या भागाचे कराड उत्तरचे लाडके आमदार मनोजदादा यांच्या उपस्थितीत आज आम्ही हा कार्यक्रम इथं राबवलेला आहे। त्याच पद्धतीनं आज आत्ताच वाई इथं नदी स्वच्छतेचं अभियान सुद्धा आम्ही राबवलेलं आहे आणि महिला मोर्चाच्या वतीनं सुद्धा जिल्ह्याभरामध्ये खूप सारे उपक्रम प्रत्येक बूथवरती एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम आम्ही राबवण्यात यशस्वी झालेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीनं जवळपास एक 50,000 वृक्षांची लागवड आज जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संयोजक आम्ही सहसंयोजक सर्वांनी मिळून हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे आणि यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी, सर्वच वरिष्ठ पदाधिकारी सर्वांचंच आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळालेलं आहे। सर्वांच्या सहकार्यानं, नागरिकांच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। नमस्कार। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमदार मनोजदादा घोरपडे साहेब आणि पवारवाडीचे ग्रामस्थ सर्व तसेच रहिमतपूरचे पदाधिकारी सर्व येऊन आपण आज मौजे पवारवाडी फॉरेस्ट गट नंबर 70 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिले।
तसेच दादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की पर्यावरण दिनाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार वाढते तापमान त्याच्यावरती एक पर्याय म्हणून प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलं पाहिजे आणि तसेच 5,000 रोपं लावून ते जगवण्याची ग्वाही दादांनी दिलेली आहे. खरंच पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे. असंच दादांचं कार्य तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंट विभागाच्या मार्फत वृक्षारोपणचा कार्यक्रम चालूच राहील आणि सर्व लावलेली झाडं जगवण्यात येतील. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.